मनसे प्रमुख राज ठाकरे के जन्मदिन पर उपविभाग अध्यक्ष अविनाश पांचाल ने बांटे घर घंटी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे के जन्मदिन पर मुंबई चेंबूर के घाटला में उपविभाग अध्यक्ष अविनाश पांचाल ने 100 महिलाओं को लकी ड्रॉ के माध्यम से घर घंटी की भेंट दी। उनका उद्देश्य था कि इस घर घंटी यानी मशीन चक्की के द्वारा ये महिलाएं आटा पीसने का छोटा मोटा व्यवसाय कर सके। उपस्थित मेहमानों ने अविनाश पांचाल के सामाजिक कार्य की खूब तारीफ की। आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज आम्हाला या कार्यक्रमात अविनाश पांचाळ यांनी आज आम्हाला इथे बोलावलं होतं आणि ही गोष्ट जवळजवळ आपण इलेक्शन निवडणूक होती त्यावेळेस मला म्हणाले होते की आपण वहिनी असं आपण कार्यक्रम घेणार आहोत महिलांचा, त्यासाठी तुम्ही यायला पाहिजे। आणि आज त्यांनी कार्यक्रम इथे घेतला। खूप छान स्ट्रिक्ट कार्यक्रम आहे की महिलांना रोजगार काहीतरी मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने आज त्यांनी हा घरघंटीचा कार्यक्रम घेतला आणि काही ना काहीतरी महिलांना इथे घेऊन जातील आणि चांगलं काहीतरी रोजगार पुढे आपण कसा करू शकतो। आणि आता तुम्ही परिस्थिती बघाल, खूप वाईट परिस्थिती आहे। आज घर चालवायच्या महिलेला बोललं तर खूप प्रॉब्लेम येतात। मी महिला आहे ती मला माहिती आहे की घर कसं चालतंय आणि हा खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे। त्यांनी आम्हाला बोलावलं, त्यांना साहेबांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पांचाळ साहेबांनी पण आज तिथे बोलवलं, त्यांनाही खूप शुभेच्छा। जेव्हा आमच्या नेतृत्वाचा जन्मदिवस आम्ही जेव्हा साजरा करत असतो तर ते निमित्त असतं। खरं म्हणजे आम्हाला जनतेत सतत काही ना काही करत असताना काहीतरी कारण आहे जनतेचं, आणि म्हणून आम्ही हे लोकोपयोगी प्रबोधन करण्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या उत्तम कामासाठी हे वाढदिवस आम्ही साजरा करतो। जसा आज आमचे मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष अविनाश पांचाळ यांच्या माध्यमातून आज साहेबांच्या वाढदिवशी जवळजवळ 100च्या वर महिलांना घरघंटी, 500-600 महिला तिथे आज बसल्या आहेत आणि प्रत्येक महिलेला काहीतरी गिफ्ट, हा औचित्य साधून त्यांनी तिथे कार्यक्रम घेतलेला आहे। मला मीनाक्षी पाडणकर नगरसेवकांना सुद्धा त्यांनी सन्मानाने आमंत्रण केलं होतं, त्यामुळे आम्ही सुद्धा आज जनतेचा आशीर्वाद आणि कार्यक्रमात सहभागी व्हायला आलो। आणि इथे आमचे अनिल साळवी, त्याचबरोबर मनसैनिक सर्वच आज उत्साहाने, आणि निवडणुका नसताना सुद्धा आज बघितलं जर राजकारणाची जर गोष्ट घेतली तर समाजहित करत बसणं, 80%च्या वर समाजकारण आणि 20% राजकारण, हा जो बाळासाहेबांनी मूलमंत्र दिलेला आहे त्या मंत्राला जागून हे कार्य चाललंय। नाही तर निवडणुका आल्या की मग कार्यक्रम घेत राहायचे, 6 महिने अगोदर जनतेत जायचं आणि नंतर मग पुन्हा बाबा गप्प बसून राहायचं। तर हे असं न अवलंबिता आज एक चांगला कार्यक्रम इथे त्यांनी आयोजित केलेला आहे। मी त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा राजसाहेबांना तर उदंड आयुष्य चिंतीन की असं
त्यांनी उत्तर आम्हाला उपदेश देत राहावेत आणि आम्ही त्या उद्देशाने जनतेत कार्य करत राहू. आजच्या जन्मदिवशी मी एक त्यांना शुभेच्छा देतो. ओके. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आज घरघंटी अविनाश पांचाळ यांच्यातर्फे म्हणजे यांची उपक्रम त्यांनी सादर केला आहे. त्याच्यातर्फे आम्हाला ही घरघंटी लागल्यामुळे लकी ड्रॉमध्ये मी विजेती होती. मला इच्छा होती की मी लकी 25मध्ये असेल, कारण मला शिवतीर्थावर जायची इच्छा होती. पण ठीक आहे, इट्स ओके. पण तरीसुद्धा मला लागला आहे नंबर माझा लकी ड्रॉमध्ये. त्याचे खूप माझा आभार आहे सगळ्यांचे. थँक्यू. अविनाश पांचाळ आमचा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. गेली 20 वर्ष साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा इतरही पक्षाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तो असे भव्य दिव्य कार्यक्रम घेत असतो. खऱ्या अर्थाने तो या जी समाजाची सेवा करायला हवी आणि लोकांची जी जी गरज आहे ती जाणून त्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. आजचा हा त्याचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या माहितीप्रमाणे ती कर्तव्यपूर्ती म्हणजे निवडणुकांमध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली, युतीच्या उमेदवारांना मदत केली, त्या सगळ्यांची एक जी कर्तव्यपूर्ती म्हणून त्यांनी आजचा हा कार्यक्रम घेतला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या अंदाजाने साधारण 500पेक्षा जास्त त्या ठिकाणी त्याला अर्ज आलेले आहेत आणि 100 लोकांना विजयींना अशा प्रकारच्या घरघंट्या देतोय आणि खरंच अशा प्रकारचे काम त्याच्याकडनं वेळोवेळी घडू अशी आई जगदंबेची प्रार्थना करतो. सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला साहेबांनीच आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उपक्रम घेऊन करावा. लोकसेवा जे उपक्रम आहेत त्या माध्यमातून करावा. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणून आमच्या अविनाश पांचाळ यांनी ही घरघंटी हा विषय घेऊन हा महिलांचा गरजेचा असणारा विषय घेतला आणि आज खूप मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी हजर आणि त्याच्यामध्ये ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ मिळणार आहे. परंतु या ज्या घरघंट्या आहेत त्या कुठच्याही फंड न देता आमच्या एका महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या स्वखर्चाने या इकडे आणून त्या लोकांना दिलेले आहेत, महिलांना सुपूर्द केले आहेत. जे लाभार्थी आहेत त्याचा त्यांना लाभ होणार. आम्ही हे असे फॉर्म भरले, पहिले पण भरले होते, त्याच्यात आम्हाला मिळालं नाही, पण ह्यावेळी मिळालं. ते भरपूर आनंद झालेला आहे आणि घरात लागणारी किंवा वस्तू उपयोगी पडणारीच गोष्ट आहे. पण आम्ही कधी अशी माईकवरती वगैरे किंवा असं बोललेलो नाही, पण पहिल्यांदाच आम्हाला बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुमचे आभार आणि आम्हाला मिळाल्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभार मानतो अविनाश सरांचे. कारण त्यांनी बरंच महिलांसाठी पहिल्यापासूनच त्यांनी भरपूर मदत केलेली आणि करत आलेली आणि करतायत अजून वर्षानुवर्ष करतच आलेले. आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला सगळ्यांना लागावी ही आमची इच्छा आहे सगळ्यांना, कारण ही गरजू महिलांसाठी किंवा गरीब लोकांसाठी ते जे वाटप करतात त्यांचे आम्ही आभार मानतो. हेच मी 2 शब्द बोलू. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असण्याचा सुरुवातीला तर मी मान्य राजसाहेबांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो कार्यक्रम आज अविनाशने इथे घेतलेला आहे, मला असं वाटतंय दरवर्षी तो हा कार्यक्रम घेतोय, पण ह्या वर्षी त्याला काहीतरी वेगळं विचार होतं की महिलांना की व्यवसाय घरामध्ये मिळावं किंवा काय असं होतं. ते जर आपण ह्यावेळी घरघंटी देऊया तर म्हणलं चांगली गोष्ट आहे. तर मग असं ठरवून ते आज त्यांनी 100 वाटप केलेलं आहे आणि नावं मला वाटतं 300च्या वर आले, पण त्यांच्यासाठी पण नंतर जाऊन काहीतरी करणार आहे. पण आम्हाला नेहमी वाटतं की महिलांनी कामं करायचं किंवा त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. पण परिस्थिती आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय आहे, महागाई किती वाढली आहे, जो सत्तेत आहे तो काही करत नाही आहे. तर आमच्याकडनं हा छोटासा खारीचा वाटा अविनाश पांचाळने आज उचलला. साहेबांच्या बंगल्यावरती पण उद्या तुम्ही वाटप करणाऱ्या महिलांसाठी हो, कारण शर्मिला वहिनी आज नव्हत्या, तर उद्या आम्ही सगळ्या महिलांना तिथे नेणार आहे आणि शर्मिला वहिनीच्या हस्ते त्या महिलांना ते घरघंटी देणार आहोत शिवतीर्थावर. नाही, मला काही इलेक्शनची गरज नाही, कारण मी काही निवडणुका लढवणार नाही. मला लोकांची सेवा करायची आहे आणि मला लोकांपर्यंत पोचायचं की बाबा त्यांच्या दुःखात मला सहभागी व्हायचं आहे. की त्यांचं दुःख, माझ्या इथे स्लम एवढा मोठा आहे की आतापर्यंत बिचारे लोक स्लममध्ये राहतात पण त्यांच्याकडे काही काम नाही आहे. ते मी बघतोय गल्लोगल्ली बिचारे खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. म्हणून मी छोटासा एक खारीचा वाटा एक उचलला की बाबा त्यांना एक रोजगार किंवा एक बेरोजगार आहे त्यांना एक उद्योग मिळावा आणि त्यांचं घर चालावं. नाही, आतापर्यंत माझ्याकडे सावंतसाहेब होते, रीटाताई आहेत, योगेश सावंतसाहेब आहेत, आतापर्यंत नितीन सरदेसाईंनी मला सहकार्य केलेलं आहे. म्हणजे मनसेचे अनेक नेते, नांदगावकर साहेब आहेत,
त्यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत मला सहकार्य केलं की बाबा तू काम कर, चांगलं काम करतोय घाटल्यामध्ये, आम्ही तुझ्याबरोबर आहे. हे त्यांच्या एवढ्या आणि साहेबांचा मेन म्हणजे राज ठाकरेंचा माझ्यावर एवढा विश्वास आणि एवढा पाठिंबा असल्यामुळे मी आज हे करू शकलो. नाही तर मी एकटा हे काही करू शकत नाही. मनसेची जी ताकद आहे ती माझ्या पाठीमागे आहे, म्हणून मी एवढ्या 100 महिलांना घरघंटी वाटप आज करतोय. हा, त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला युतीमध्ये काम करायला सांगितल्यानंतर माझं त्यांना आश्वासन होतं की मी 100 घरघंटी तुम्ही निवडून आल्यानंतर मी वाटप करीन. तर त्यांचं पण सहकार्य मला लाभतं आहे. काही कामं असतील, गटार असतील, अधिकरण, ते सहकार्य असतं आम्हाला. मंडपवर्गीय हा जो क्राऊड आहे होता आणि किती वर्षापासून आपण हे कार्यक्रम राबवतो? मी गेले आज 35 वर्ष हा कार्यक्रम राबवतोय घाटल्यामध्ये. म्हणजे नारायण राणेंच्या तालमीमध्ये मी वाढलेला एक खिलाडी किंवा खेळाडू आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी काम करतोय आणि त्यांनी जेव्हापासून मला शिवसेनेमध्ये असल्यापासून शाखा दिल्या तेव्हापासून मी लोकांना गॅस सिलेंडर असतील, शेगडी असेल, त्याच्यानंतर शिलाई मशीन असतील, गेल्या वर्षी आपण 600 मुलांना स्कूल बॅग्स दिलेल्या आहेत. आणि रोज शाखेमध्ये अनेक तक्रारी असतात, त्या आपण रोज त्यांचं निरासन करून त्यांना योग्य तो न्याय देतो. आणि आज हा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घरघंटीचा कार्यक्रम मी निवडणुकीच्या दरम्यान जे आश्वासन लोकांना दिलं होतं की बाबा युतीचा नगरसेवक आहे अनिल पाटणकर, त्यांची बायको आहे किंवा पत्नी आहे, तर त्यांना निवडून द्या. निवडून आल्यानंतर मी तुम्हाला 100 घरघंटी मोफत वाटप करीन, हे निवडणुकीला माझं आश्वासन होतं. ते मी आज पूर्ण करतोय. वाढदिवसाचं एक निमित्त साधून मी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी पार पाडतोय. बस एवढंच. टोटल किती घरघंटी तुम्ही वाटप केले आणि काय नक्की योजना आहे? घरघंटी वाटप करण्याचा उद्देश असा आहे की 100 घरघंटी आपण देतोय की इथे ज्या महिला आहेत त्या बिचाऱ्या घरगुती काम करत आहेत, रोजगार नाही आहे, महागाई वाढलेली आहे. महागाईचं तर एवढा बकासूर आणि भस्मासूर झाला आहे पूर्ण. त्यामुळे महिलांना माझ्या मते की घरघंटी दिलं तर थोडं तरी त्यांना आधार मिळेल की घरामध्ये बाबा आजूबाजूचं कोणाचं पीठ दळायचं असेल, काय दळायचं असेल, तर त्याच्यातून त्यांना थोडंसं उत्पन्न मिळेल आणि कुठेतरी घर चालेल. या उद्देशाने मी हा उपक्रम राबवत आहे. साहेबांच्या हस्ते हा कार्यक्रम फक्त आम्ही 25 महिलांना घेऊन जाणार आहे त्यांच्या घरी उद्या सकाळी. तर आपण त्या 25 महिलांना घेऊन तिथे आपण त्यांच्या घरी शिवतीर्थ या निवासस्थानी त्या घरघंटीचं वाटप करणार आहोत उद्या. नाही, महिलांचं मी कालच विचारलं शाखेमध्ये काय विभागात काय चाललंय, तर मला विभागातून कळलं की नाही, महिला खूप खुश आहेत की घरघंटी मिळते तर थोडासा रोजगार मिळाला आहे आम्हाला आणि उत्साहाचं वातावरण आहे घाटल्यामध्ये आणि सगळे घरामध्ये आनंदित वातावरण आणि लोक उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज एन्जॉय करत आहेत.